नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला कळत असेल की मी आता माझ्या गावी आलो आहे. ब्लॉग मुळात तर घरी जाऊनच करणार होतो, पण बाहेरचा नजारा बघून इच्छा झाली ब्लॉग करावीशी. हे बघा, निळं आकाश, हिरवे डोंगर आणि त्यामधून जाणारा हा रस्ता. एकंदरीत हा व्ह्यू बघायला ना भारीच वाटतं. आणि हा ब्रिज आला म्हणजे आमचं स्टॉप पण आला. आता काही वेळात आमचा स्टॉप येईल आणि आम्ही उतरू. बरं, तर विषय असं झालं ना, माझं नुकतंच लग्न झालं आणि आपल्या त्या ना लग्न झाल्यानंतर कुलदेवतेचं दर्शन घेतात, जे आमचं काही कारणास्तव राहिलं होतं. तर त्यासाठी आम्ही गावी आलो आहोत. आता या ठिकाणी ना एक गडबड झाली. ती अशी, गावी यायचं असल्याचं ना आम्ही ट्रेननेच यायचं आणि ह्यावेळी ना तिकीट्स भेटल्या नाहीत, त्यामुळे म्हटलं बसनेच जाऊया. जिकडे आम्हाला उतरायचं होतं, अंबेरी चेक नाका, तो मागे निघून गेला आणि आम्हाला समजलंच नाही. आणि आता आम्ही हे जे उतरतो आहे ते आहे पडेल कॅन्टीनला. फायनली उतरलो आणि पटपट सामान काढलं आणि जे आम्हाला पिकअप करणार होते त्या दादांना फोन लावला. ते बोलले की 5 मिनटात पोचतो आहे तिकडे. पण ऊन इतकं भयंकर होतं ना की 5 मिनटं पण उभं राहायची इच्छा नव्हती होत आमची. गरम गरम वाटतं. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. फायनली ट्रकमध्ये सामान लोड करून आहे ना आम्ही निघालो आमच्या गावाच्या दिशेने, जे आहे तिर्लोट. तर आम्ही एवढं भयंकर ऊन होतं ना, आता जादू असतं ना तर त्याने पण धूपच्या ऐवजी तूप म्हणजे पाणी मागितलं असतं. तर इथून आहे ना तिर्लोट जेमतेम 6 किलोमीटर आहे. मॅपमध्ये तर 15 मिनटं दाखवत आहे, पण अर्धा तास तरी लागेलच. रस्ते ना थोडे मोठे गेले असते ना तर बरं झालं असतं. समोरून कोणती गाडी आली ना, दोन्ही गाड्या अर्ध्या रस्त्या बाहेर जाईल. आपल्याला ना ते बघा इकडे जायचं आहे. ती नदी टाईप दिसते ना, ते नदी डोंगर इकडे. आता जे येईल ना ते पडेल माझ्या मामाचं गाव. पडेलच्या पुढे आलं तिर्लोट. आमची लहानपणीची एक आठवण आहे. आता मामाचं गाव म्हटलं ना की आमचं फेवरेट. त्याचं कारण असं ना की आमच्या गावी ना दुकानं जवळ नव्हती, म्हणजे आता पण नाहीच आहेत. त्यामुळे मामाच्या गावी जायचं म्हणजे आम्ही खुश व्हायचो. मामाच्या इथे कसं ना दुकानं जवळ आणि मामाचं स्वतःचं पण दुकान होतं. तर मामाच्या दुकानात जा आणि पाहिजे ते का. तेव्हा ना 2 रुपयाची पेप्सी म्हणजे आमच्यासाठी ते सुख. नुसत्या पेप्सीवर पेप्सी पेलायचं. हे बघा, इथे रस्त्याच्या उजव्या बाजूला आलं, इथे मामाचं दुकान आहे. आणि ही रस्त्याच्या डाव्या बाजूला आली पडेलची शाळा. बरं, मामाच्या गावी जायचं अजून एक कारण म्हणजे ते कसं, टी व्ही. त्यावेळी आमच्याकडे टी व्ही पण नव्हता. तुम्ही तुमच्या मामाच्या गावी गेल्यावर काय करायचं ना ते कमेंट करून नक्की सांगा. इथून पुढे काही अंतरावर आहे ना माझ्या मावशीचं गावी आहे. आता आपण जे आलो आहोत ते वाळवाडीमध्ये. इथे उजव्या साईडला माझी मावशी राहते आणि इथून पुढे डाव्या बाजूला येईल तो अंबेरी टिटा. जर अंबेरी चेक नाक्याला आम्ही उतरलो असतो ना तर ह्या रोडने इथून आम्ही आलो असतो आणि आम्हाला अजून जवळ पडलं असतं. च्या मायला रस्ते आहेत ना, कुठे कुठे चांगले तर गेलेत, पण थोडे रुंदे गेले असते ना तरी चाललं असतं. कॉन्ट्रॅक्टर ना सचिन टिचकुले होता वाटतं. रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे ना भावकदेवीचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच रस्त्याच्या उजव्या बाजूला आली तिर्लोटची मराठी शाळा. मला माहिती आहे नीट दिसत नसेल, पण काळजी करू नका, पुढच्या व्लॉगमध्ये मात्र व्यवस्थित दिसून येईल.
कारण का आम्ही इथे पुन्हा येणारच आहोत. आणि यापुढे हे दिसतंय ते रस्त्याच्या उजव्या बाजूला रवळनाथाचं मंदिर आहे आणि समोर दिसतंय ते शेवटचं दुकान. आता यापुढेच ना एक पण दुकान भेटणार नाही. आणि हा जो रस्ता वरती जातो ना, इथे नेहा म्हणजे माझी बायको, तिची मावशी राहते. इथेही आपल्याला नंतर जायचं आहे. हे गावचे रस्ते बघून ना असं वाटतंय की बाईक घेऊन यायला पाहिजे होती. मस्त असे वळणदार रस्ते आहेत. हे तर एक झालं, पण दुसरं म्हणजे कसं दुकान आणि मार्केट घरापासून लांब आहे आणि फिरण्याची पण ठिकाणं थोडीफार लांबच आहे. इथून आत्ता माझं घर आहे 5 मिनिटावर. आता आपण जे जातोय ते दळेवाडीतून. बाकी रस्ते मात्र खरंच मस्त झालेत. इलेक्शन आहेत वाटतं म्हणून झाले असावेत. पावसानंतर राहिले तरी पुष्कळ झाले, नाहीतर पावसात जातात वाहून. ही समोर आली बौद्धवाडी आणि इथूनच खाडीचा किनारा चालू होतो. चला तर फायनली गावी पोचलो आहे आणि सामान उचलून आधी घरी नेतो. जो कूलर आणला आहे त्याची अनबॉक्सिंग करतो, थंड हवा खातो, मग तुम्हाला माझं गाव दाखवतो. तर कूलर चालू केला, त्याची मोड चेंज केले, पण जी थंड हवा अपेक्षित होती ती काही भेटली नाही. चला तर तुम्हाला माझं घर दाखवतो. ही आली खाडी, आवरती गेला तो सडा. गावचं घर म्हटलं ना तर कसं आहे, समुद्र किनाऱ्यावरती ती माडाची झाडं आणि त्यामध्ये वसलेलं चिरामातीचं कोलारू घर आणि त्या भोवताली आली आंबा चिंचाची अशी झाडे. असंच आपलं टिपिकल घर आहे. घराच्या बाजूला आला खळा आणि त्याच्या कडेला लागून आलेली विहीर. विहिरीतल्या 3 कासव आहेत. बघू आपण ती दिसतात. कासव तर दिसत आहेत. 3 कासव आहेत. 2 मोठी आहेत आणि एक लहान आहे. कॅमेऱ्यामध्ये बघतो येतात का, पण मला वाटतं नाही येतात. ॲक्च्युली रिफ्लेक्शन पडतंय ना, सूर्य डोक्यावर आहे तर त्यामुळे ते दिसत नाही आहेत. हे जे माडाचं झाड दिसतंय ना, ते लहानपणी आहे ना आम्ही आंघोळ करायचो आणि जो फील होता ना ऑसम होता. ही 2 आंब्याची कलंब आहेत ना, ती आमचीच आहेत.
आमच्या घरातच नाही एकूण 7 बिराड आहेत. हाँ तो इसको घर क्यों बोलते हैं, इसको जिला घोषित क्यों नहीं कर देते? हा हॉल झाला, ह्याला लोटा बोलतो आम्ही. हे आमचं बिराड सगळं अस्तव्यस्त आहे आता चालू ना, तर त्यामुळे. हे 8वं बिराड आहे ना, इथे गेस्ट रूम पकडू शकता तुम्ही. आणि हा आमच्या घराच्या मागचं दार. घराच्या मागे जाण्यासाठी दुसरी पण वाटा, त्याला दाखवतो. आमच्या खोलीचा मागचा दरवाजा. जेव्हा घरी लग्न कार्य असेल ना, तेव्हा ही 8वी रूम आम्ही कामाला काढतो. हा माझा बायको. अरे अमर काय होतं? हा गोटा होता आधी, आता ते कोण बघायला नाही म्हणून ते विकून टाकलं. हे आमचं पण तसं आजोबा गेले विकून टाकलं आम्ही. इथे पण हे आहे, ही विहीर आपली नाही, ही वरच्यांची आहे, वरच्यान भाऊ. पाणीच नाही. ही पण ओपन स्पेस होता, पण आता हे करून टाकलं. अरे कहना क्या चाहते हो? आता दाखवतो तुम्हाला खाडी. पाणी इथपर्यंत पण येतं कधी कधी. एवढं वर काळं पाणी नाहीये. काळं पाणी का असेल? लोकेशन इथे तुम्ही बघताय, लोकेशन